नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। नेक्स्ट पॉइंट आहे बा ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन। आता या ठिकाणी सायमल्टेनियसचे ऍप्लिकेशन आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे। आता ज्यावेळेस या ठिकाणी ही वर्ड प्रॉब्लेम जे आहेत, वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत, त्यावेळेस सुरुवातीला दोन क्वांटिटी आपण त्या ठिकाणी फिक्स करून घेतल्या पाहिजेत। दोन क्वांटिटी फिक्स केल्यानंतर त्या उदाहरणामध्ये तुम्हाला दोन कंडिशन दिलेली असतील, त्या दोन कंडिशन वरून दोन तुम्हाला इक्वेशन काय करायचे, तयार करायचे। आणि दोन इक्वेशन वरून ज्या क्वांटिटी तुम्ही एक्स वाय मानलेली आहे त्या एक्स वाय ची काय करायची आहे, किंमत काढायची आहे। या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ही उदाहरण काय करावं लागतील, सोडवावं लागतील। याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिली पहा। ऍक्टिव्हिटी मध्ये काय म्हटले पहा, या ठिकाणी मिडल बॉक्स मध्ये आय एम सार्थक, माय प्रेझेंट एज इज एक्स इयर्स, म्हणजे सार्थक आहे, सार्थकचं प्रेझेंट एज काय आहे पहा, एक्स इयर आहे। आय एम साक्षी, माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स, साक्षीचं प्रेझेंट एज काय आहे, वाय इयर आहे। आता या ठिकाणी फर्स्ट कंडिशन काय दिली पहा, या ठिकाणी आपल्याला तीन इक्वेशन काय करायचे, तयार करायला सांगितलेले आहेत त्यांनी। आता या ठिकाणी काय पहा, द सम ऑफ, सम मीन्स ऍडिशन करायचे, प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25। आता प्रेझेंट एजेस दिलेले आहेत पहा। प्रेझेंट एज ऑफ सार्थक, सार्थकचं प्रेझेंट एज काय आहे, एक्स। या ठिकाणी सम करायचे म्हणजे ऍडिशनचं चिन्ह द्यावं लागेल। अँड द प्रेझेंट एज ऑफ साक्षी इज वाय अँड धिस सम इज इक्वल टू 25। हे या ठिकाणी काय तयार झालं, इक्वेशन काय तयार झालं पहा, द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25। आता या ठिकाणी दुसरी कंडिशन काय दिली पहा, सार्थक्स एज इज। आता या ठिकाणी हे इज आहे, इज इक्वल टू पकडायचं या ठिकाणी। आता पहिली काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, सार्थक्स एज, सार्थक्स एज किती आहे पहा, एक्स, इज इक्वल टू काय म्हटलंय, लेस, लेस मीन्स मायनस, किती न लेस, 8 न लेस करायचं। कशाच्या 8 न लेस, देन डबल द एज ऑफ साक्षी। आता साक्षीचं एज काय आहे, वाय, त्याची काय करायची, डबल, डबल काय होईल वायची, 2y। समजलं का पहा, या ठिकाणी काय आहे, सार्थक्स एज इज, इज इक्वल टू, सार्थक्स एज काय आहे पहा, x इज इक्वल टू लेस बाय 8, 8 न काय केला, लेस म्हणजे -8 केला। -8 कशातून करायचं आहे, डबल द एज ऑफ साक्षी, साक्षीचं एज काय आहे वाय, त्याची डबल काय येणार, 2y। म्हणजे या ठिकाणी आपल्याला इक्वेशन जे आहे, इक्वेशन काय मिळालं पहा, x इज इक्वल टू 2y मायनस 8। आता काय म्हटलंय पहा, 4 इयर्स एगो। आता 4 इयर्स एगो सुरुवातीला या ठिकाणी कोण दिलाय, सार्थक, आणि दुसरी कोण आहे, साक्षी। आता 4 इयर्स एगो, एगो म्हणजे मागे जायचंय आपल्याला, 4 वर्ष मागे जायचंय। सार्थकचं एज काय आहे पहा, प्रेझेंट एज एक्स, 4 इयर्स एगो काय होणार आहे, लहान होणार तो 4 वर्षानं, म्हणजे सार्थक काय होणार, एक्स मायनस 4। आणि साक्षी जी आहे ती साक्षी 4 इयर्स एगो, साक्षीचं प्रेझेंट एज काय आहे पहा, वाय, 4 इयर्स एगो काय होणार आहे, ती 4 वर्षानं लहान होणार, म्हणजेच काय येणार आहे, वाय मायनस 4। आता या ठिकाणी पहा, 4 इयर्स एगो आपण ही एज काढून घेतलेली आहे, 4 इयर्स, साक्षीज एज वॉज। आता या ठिकाणी लक्षात घ्या, साक्षीज एज, साक्षीचं एज काय आहे पहा, y मायनस 4 वॉज, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, इक्वल टू 3 इयर्स लेस। बघा काय म्हणतोय, 3 इयर्स लेस म्हणजे -3 इयर्स लेस देन सार्थक्स एज, सार्थक्स एज काय आहे पहा, x मायनस 4। म्हणजे या ठिकाणी काय इक्वेशन तयार होईल पहा, y मायनस 4 इज इक्वल टू x -4 -3 -7। आता या ठिकाणी पहा 4 इयर्स एगो
त्यांची एज जी आहे ती एज काढली, सार्थकचं प्रेझेंट एज एक्स होतं, म्हणजे 4 इयर्स एगो काय होणार आहे एक्स मायनस 4. साक्षीचं प्रेझेंट एज काय आहे पहा वाय, 4 इयर्स एगो काय होणार आहे वाय मायनस 4. आता 4 इयर्स एगो विचारले, 4 इयर्स एगो साक्षीची एज वाज, साक्षीचं एज काय आहे पहा वाय मायनस 4 इज इक्वल टू काय म्हटलंय 3 इयर्स लेस. 3 इयर्स लेस म्हणजे -3. कुणाच्यातनं 3 इयर्स लेस करायचं आहे सार्थकचं एज. सार्थकचं एज काय एक्स मायनस 4, म्हणजे वाय मायनस 4 ला वाय मायनस 4 इज इक्वल टू एक्स ला एक्स -4 -3 -7. अशा पद्धतीने या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय करावी लागेल सॉल्व्ह करावी लागेल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इक्वेशनचा फॉर्म जो आहे इक्वेशनचा फॉर्म आपण काय म्हणतो ax + by = c. या स्वरूपामध्ये आपण काय करायचे इक्वेशन लिहायचे आहे. मग हे इक्वेशन आपल्याला त्या स्वरूपामध्ये जर लिहायचं असेल तर काय येणार पहा x + 2y इकडे आला काय होणार आहे -2y = -8. अशा पद्धतीने हे इक्वेशन लिहिता येईल. आणि हे जर इक्वेशन त्या स्वरूपामध्ये जर लिहायचं असेल तर हा +y पलीकडे जाईल, म्हणजे काय होणार आहे -y. आणि हा -7 इकडे आला तर काय होणार आहे +7, म्हणजे काय होणार पहा x - y = -4 + 7. Therefore x - y = 7 - 4 3. अशा पद्धतीने हे देखील इक्वेशन आपल्याला काय करावं लागेल लिहावं लागेल. सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय पहा. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज 40 सेंटीमीटर. The length of the rectangle is more than double its breadth by 2. Find length and breadth. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आपल्याला 1 व्हेरिएबल पण सॉल्व्ह करता येईल आणि या ठिकाणी 2 व्हेरिएबल पण काय करता येईल सॉल्व्ह करता येईल. आता या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपण शिकतोय, त्यामुळे या ठिकाणी 2 इक्वेशनचा आपण 2 क्वांटिटीचा काय करूया उपयोग करूया आणि उदाहरण सोडवूया. लेंथ आणि ब्रेडथ. Solution. Let the length of a rectangle be x centimeter and the breadth of a rectangle be y centimeter. आता या ठिकाणी पहा हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलचे आपल्याला काय काढायचे या ठिकाणी दिलेले आहे पेरिमीटर दिलेले आहे आणि त्या पेरिमीटर त्याचबरोबर लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेडथ बाय 2 अशा 2 कंडिशन दिलेल्या आहेत आणि त्या 2 कंडिशन वरून आपल्याला रेक्टँगलची काय काढायची लेंथ आणि ब्रेडथ काढायचे. म्हणून या ठिकाणी आपण सपोज काय केलं तर लेंथ ऑफ रेक्टँगल बी x अँड द ब्रेडथ ऑफ रेक्टँगल बी y सेंटीमीटर. आता फर्स्ट कंडिशन काय दिली पहा. The perimeter of a rectangle is 40 centimeter. From the first condition मध्ये या ठिकाणी काय दिलेले लक्षात घ्या पेरिमीटर दिलेले आहे. मग आपल्याला या ठिकाणी पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचं या ठिकाणी फॉर्म्युला लिहावा लागेल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल is equal to 2 into bracket length plus breadth. हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर याच्यामध्ये काय करायचे किमती ठेवायच्या. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती दिलेले आहे पहा 40 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट लेंथ किती घेतलेली आहे आपण x प्लस ब्रेडथ किती घेतलेली आहे आपण y. आता या इक्वेशन मध्ये पहा 2 ने इकडे काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेला आहे x प्लस y ला. 2 ने आपण इकडे काय करूया डिवाइड करूया, म्हणजेच काय येणार आहे पहा 40/2 इज इक्वल टू x plus y. Therefore x plus y is equal to 2 1s are 2, 2 2s are 4, 2 0s are 0. याला इक्वेशन नंबर आपण काय दिला 1 दिला. आता या ठिकाणी फ्रॉम द सेकंड कंडिशन तुम्हाला या ठिकाणी काय दिली पहा. द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज मीन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचं इज इक्वल टू पहा या ठिकाणी आता द लेंथ ऑफ द रेक्टँगलची लेंथ या ठिकाणी काय आहे x इज इक्वल टू या ठिकाणी इज इक्वल टू करायचं आहे मोर दॅन
डबल इट्स ब्रीड बाय 2. मोर किती न होणार आहे? 2 न मोर होणार आहे. आणि कशाच्या? डबल इट्स ब्रीड. ब्रीड काय आहे पहा, वाय. वाय ची डबल काय येणार आहे? 2y. आता या ठिकाणी समजलं का पहा, द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू. आता द लेंथ ऑफ रेक्टँगल काय आहे? x. x घेतला इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे? डबल इट्स ब्रीड. डबल केली 2y आणि मोर दॅन बाय 2 प्लस 2. त्याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया? 2 देऊया. आता ही जी दोन इक्वेशन आहेत या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरूया. काय करूया? x इज इक्वल टू 2y प्लस 2 ही जी किंमत आहे ती इक्वेशन काय करूया? 1 मध्ये ठेवूया. सबस्टिट्यूटिंग x is equal to 2y plus 2 in equation 1. आता इक्वेशन फर्स्ट भाग आहे x plus y is equal to 20. याच्यामध्ये आता आपण x is equal to 2y plus 2 ही किंमत ठेवणार आहोत. x च्या ऐवजी काय ठेवायचं आहे? 2y plus 2. 2y plus 2 plus y is equal to 20. 2y plus y 3y plus 2 is equal to 20. आता हा प्लस 2 राईट साइडला नेऊया, मायनस 2 होईल. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, 3y is equal to 20 minus 2. Therefore 3y is equal to 20 minus 2 18. Therefore y is equal to 18. 3 ने मल्टिप्लाय केले, 3 ने डिवाइड करा. Therefore y is equal to 3 6 are 18. y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली पहा 6. ही y ची व्हॅल्यू जी 6 आलेली आहे ती इक्वेशन आपण काय करूया? 2 मध्ये काय करूया? पुट करूया. पुट y is equal to 6 in equation 2. आता इक्वेशन 2 काय आहे पहा या ठिकाणी, x is equal to 2y plus 2. Therefore x is equal to 2 ला 2 into y ची व्हॅल्यू काय आहे पहा 6 plus 2. Therefore x is equal to 6 2s are 12 plus 2. Therefore x is equal to 12 and 2 14. आता शेवटी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? एक्झाम्पलचं आन्सर लिहायचं आहे. काय विचारले बघा, लेंथ अँड ब्रीड. आन्सर लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू. आता लेंथ काय घेतली होती पहा, x घेतली होती. x ची व्हॅल्यू काय आली 14 सेंटीमीटर. अँड ब्रीड ऑफ रेक्टँगल, ब्रीड काय घेतली होती आपण? y घेतली होती. y ची व्हॅल्यू काय आली पहा 6 सेंटीमीटर. आन्सर काय आलं पहा, लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 14 सेंटीमीटर अँड ब्रीड ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा, एक सेल आहे आणि त्या सेल मधली काय दिलेली आहे? विक्री दिलेली आहे. 2 घड्याळ आहेत या ठिकाणी बघा. सेल ऑफ फर्स्ट डे, एनालॉग वॉच 11 अँड डिजिटल वॉच 6. आणि रिसिव्ड अमाऊंट जी आहे ती फर्स्ट डे ची किती आहे? ₹4330. आता सेकंड डे पहा, सेकंड डेचा सेल काय आहे? एनालॉग वॉच 22, डिजिटल वॉच 5 आणि रिसिव्ड अमाऊंट जी आहे ती रिसिव्ड अमाऊंट किती आहे? ₹7330. आणि या ठिकाणी काय विचारले बघा, फाइंड सेलिंग प्राइस ऑफ रिस्ट वॉच ऑफ ईच टाइप. ईच टाइपची या ठिकाणी जी वॉच दिलेली आहे त्याची काय काढायची आपल्याला? सेलिंग प्राइस काढायची आहे. सोल्युशन या ठिकाणी पहा, लेट सेलिंग प्राइस ऑफ each analog watch be ₹X and selling price of each digital watch be ₹Y. आता या ठिकाणी पहा, सेलिंग प्राइस जी आहे ती सेलिंग प्राइस ईच एनालॉग वॉच ची आपण काय घेतलेली आहे? X
आणि सेलिंग प्राइस ऑफ ईच डिजिटल वॉचची काय घेतलेली आहे आपण वाय. आता या ठिकाणी ही फर्स्ट कंडिशन आहे आणि ही काय आहे सेकंड कंडिशन. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हटलंय पहा, सेल ऑफ फर्स्ट डे अॅनालॉग वॉच किती गेलेले आहेत 11 आणि डिजिटल वॉच किती गेलेले आहेत 6. आता अॅनालॉग वॉचची प्राइस एकाची किती आहे पहा x, मग 11 गेलेत म्हटल्यानंतर काय येणार 11 ची प्राइस काय येणार 11 into x मीन्स 11x प्लस डिजिटल वॉच किती गेलेत पहा 6. एका डिजिटलची किंमत किती आहे पहा y, मग अशा 6 ची काय होणार 6 into y 6y आणि ह्या दोन्हीची ज्यावेळेस विक्री होते त्यावेळेस रुपीज किती या ठिकाणी रिसीव्ह होत आहेत 4330. हे झालं आपली फर्स्ट कंडिशन वरून फर्स्ट इक्वेशन तयार. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन काय म्हणते पहा, सेकंड कंडिशन मध्ये दुसऱ्या दिवशी मध्ये अॅनालॉग वॉच किती गेलेले आहेत 22. एकाची प्राइस किती आहे x, मग 22 ची काय आली 22 into x 22x प्लस डिजिटल वॉच किती गेलेत बघा 5. मग एका डिजिटल वॉचची प्राइस काय आहे y, मग 5 ची किती आली 5y इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे 7330. याला इक्वेशन नंबर आपण काय दिला 2 दिला. आता 1 आणि 2 मध्ये x चा कोएफिशियंट आणि y चा कोएफिशियंट दोघांपैकी एकाचा कोएफिशियंट काय करा सेम करा. या ठिकाणी x चा कोएफिशियंट 11 आहे, या ठिकाणी x चा कोएफिशियंट किती आहे 22. मग इथं 22 येण्यासाठी इक्वेशन 1 ला आपल्याला काय करावं लागेल 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता या ठिकाणी लिहायचं आहे मल्टिप्लाइंग both sides of equation 1 by 2. आता इक्वेशन 1 ला या ठिकाणी आपण काय करूया 2 न मल्टिप्लाय करूया. मग काय येणार पहा 11x into 2 plus 6y into 2 is equal to 4330 into 2. 11 2s are 22x plus 6 2s are 12y is equal to 0 ला 0, 2 3s are 6, 2 3s are 6, 2 4s are 8. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आता 1 मध्ये बदल केला, 1 चा विचार घ्यायचा नाही, आता 2 चा. आता आपण काय करूया 2 इक्वेशन जे आहेत ते 2 इक्वेशन काय करूया 3 मधनं सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3 मधून काय करूया 2 सबट्रॅक्ट करूया. 3 इक्वेशन काय आहे पहा 22x प्लस 12y इज इक्वल टू 8660. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा 22x प्लस 5y इज इक्वल टू 7330. आता या ठिकाणी या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करत असताना या ठिकाणी प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे. प्लस 22x चा मायनस 22x प्लस 5y चा मायनस 5y आणि प्लस 7330 चा काय होणार मायनस 7330. 22x मायनस 22x कॅन्सल झाला. 12y मायनस 5y 7y इज इक्वल टू 0 minus 0 0 6 minus 3 3 6 minus 3 3 8 minus 7 1. Therefore y is equal to 1330. 7 ने मल्टीप्लाय केले 7 ने डिवाइड करा. Therefore y is equal to 7 1s are 7 6 राहिला 7 9s are 63 0 ला 0. आता y ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली किती आली पहा 190. ती जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करूया इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुट y is equal to 190 in equation 1. इक्वेशन 1 काय आहे पहा 11x plus 6y is equal to 4330. 11x ला 11x plus 6 into 190 is equal to 7330. 11x ला 11x plus 0 ला 0
19 6 are 114 is equal to 4330. आता हा राईट साइडला न्यायचा आहे, प्लसचा काय होईल मायनस होईल. 11x is equal to 4330 minus 1140. 11x is equal to साइडला पण वजाबाकी करूया 4330 वजा काय आहे 1140. शून्य तीनातनं 4 जात नाही, उसना घेतला, 13तून 4 गेला 9, 3तून 2 गेला 1, 4तून 1 गेला 3. किती आला पहा या ठिकाणी 3190. x is equal to 3190. 11 ने मल्टिप्लाय केलं, 11 इकडे काय करा डिवाइड करा. x is equal to 11 1s are 11, 11 2s are 22, 11 2s are 22, 31 minus 22 9, 11 9s are 99, 0 ला 0. म्हणजे x ची व्हॅल्यू या ठिकाणी 290 आली आणि y ची व्हॅल्यू काय आली पहा 190. आता या ठिकाणी सेलिंग प्राइस ऑफ, आन्सर लिहूया शेवटी, सेलिंग प्राइस ऑफ each analog watch, each analog watch is equal to rupees. analog watch साठी काय घेतले पहा x ची व्हॅल्यू काय आली 290 आणि सेलिंग प्राइस ऑफ each digital watch is equal to rupees. डिजिटल वॉच साठी काय घेतले पहा y घेतलेला आहे, y ची व्हॅल्यू काय आली 190. थर्ड एक्झाम्पल पहा काय आहे. अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 6 hours. आणि सेकंड कंडिशन काय दिली बघा त्याच्यामध्ये, द सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम and 48 kilometer downstream in 13 hours. Find the speed of water current and speed of boat in still water. आता लक्ष द्या या ठिकाणी बघा काय आहे. या ठिकाणी काय आहे बोट आहे. आता समजा हा हे पाणी आहे लक्षात घ्या आणि ह्या पाण्यातून एक काय वाहत चालली आहे बोट तरंगत चाललेली आहे. समजा ही बोट घेतली आपण, पाण्याचा प्रवाह जो आहे तो या दिशेने वाहतोय असं समजा. म्हणजे इकडे जाताना या ठिकाणी काय येणार आहे हा डाउनस्ट्रीम येणार आहे आणि बोट परत रिव्हर्स येणार आहे म्हणजे इकडे येणार आहे. मग हा जो आहे तो हा काय झाला अपस्ट्रीम झाला. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, डाउनस्ट्रीमला जाताना, डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाबरोबर जात असताना बोटीच्या वेगामध्ये प्रवाहाचा वेग काय होतो प्लस होतो. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे बोट प्लस स्पीड ऑफ बोट प्लस स्पीड ऑफ वॉटर करंट. ओके. आणि अपस्ट्रीमला येताना काय होणार आहे बोटीच्या वेगातून प्रवाहाचा वेग काय होणार मायनस होणार. म्हणजे स्पीड ऑफ बोट मायनस काय होणार स्पीड ऑफ वॉटर करंट. समजलं का पहा. समजा या ठिकाणी लक्षात घ्या बोट आहे, बोट प्रवाहाच्या दिशेने जर जात असेल म्हणजे डाउनस्ट्रीम जर जात असेल तर स्पीड ऑफ बोट प्लस काय असतं स्पीड ऑफ वॉटर असतो. आणि अपस्ट्रीमला ज्यावेळेस येतो त्यावेळेस अपस्ट्रीमला स्पीड ऑफ बोट मायनस काय असतो स्पीड ऑफ वॉटर. आता या ठिकाणी लक्षात घ्या आपण बोटीचा वेग जो आहे तो बोटीचा वेग काय करायचा x मानायचा आणि स्पीड ऑफ वॉटर करंट जो आहे तो त्या ठिकाणी काय मानायचा y मानायचा. सोल्युशन, लेट द स्पीड ऑफ बोट बी x किलोमीटर पर hour and the speed of water current be y kilometer per hour. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम काय काढायचं आहे स्पीड काढायचं आहे बोटीचं.
मग आता या ठिकाणी आपण घेऊया स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ बोट इन डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीमला काय होतं म्हणून सांगितलं बघा. डाउनस्ट्रीमला जाताना काय होतं, स्पीड ऑफ बोट प्लस स्पीड ऑफ वॉटर. मग स्पीड ऑफ बोट किती आहे आपला x प्लस स्पीड ऑफ वॉटर किती आहे y, म्हणजे x प्लस y किलोमीटर पर आवर्स. आणि आता स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. अपस्ट्रीमला या ठिकाणी काय येणार आहे पहा. अपस्ट्रीमला काय होणार, स्पीड ऑफ बोट मायनस स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे बोटीचा वेग काय आहे x मायनस वॉटर करंट किती आहे y, x मायनस y किलोमीटर पर आवर्स. आता या ठिकाणी ही जी आहे ती ही काय आहे फर्स्ट कंडिशन आहे आणि ही जी आहे ती काय आहे सेकंड कंडिशन आहे. फर्स्ट कंडिशनला काय होते पहा, बोट काय होते 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम जाते आणि 16 किलोमीटर काय होते अपस्ट्रीम येते. आणि ह्या दोघांसाठी किती वेळ लागतो, 6 तास वेळ लागतो. आता या ठिकाणी आपलं सूत्र काय आहे पहा, टाइम दिलेला आहे 6 आवर्स. मग आपलं सूत्र काय आहे, टाइमचं सूत्र लिहूया डायरेक्ट. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता या ठिकाणी आपण घेऊया फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणतंय पहा, 16 किलोमीटर काय होतं अपस्ट्रीम. मग 16 किलोमीटर हे काय झालं डिस्टन्स. पहा या ठिकाणी पहिले फर्स्ट कंडिशन मध्ये काय होतंय, डिस्टन्स किती आहे 16 किलोमीटर आणि अपस्ट्रीम आहे. अपस्ट्रीमला काय येणार आहे x मायनस y काय येणार आहे स्पीड येणार आहे. मग डिस्टन्स 16 किलोमीटर अपॉन स्पीड काय आहे पहा अपस्ट्रीमला x मायनस y प्लस आता डाउनस्ट्रीमला किती आहे डिस्टन्स 24 अपॉन डाउनस्ट्रीमचा स्पीड काय आहे पहा x प्लस y इज इक्वल टू याच्यासाठी वेळ किती लागला 6 आवर्स लागला. याला आपण या ठिकाणी इक्वेशन नंबर वर देण्याऐवजी अगोदर काय करूया 16 साइडला काढूया. 16 इंटू 1 अपॉन x मायनस y प्लस 24 इंटू 1 अपॉन x प्लस y इज इक्वल टू 6. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया फर्स्ट देऊया. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतंय पहा, काय होतंय बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे डिस्टन्स 36 आहे आणि अपस्ट्रीमला स्पीड काय येणार आहे x मायनस y. मग डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे काय येणार आहे 36 अपॉन x मायनस y प्लस डाउनस्ट्रीमला किती गेली पहा 48 किलोमीटर म्हणजे डिस्टन्स 48 किलोमीटर अपॉन स्पीड काय आहे स्पीड ऑफ बोट x प्लस y म्हणजे 48 अपॉन x प्लस y इज इक्वल टू याच्यासाठी किती वेळ लागला 13 आवर्स लागला. याला 13. आता ह्याला इक्वेशन 2 देण्याऐवजी आपण काय करूया 36 इंटू 1 अपॉन x मायनस y प्लस 48 इंटू 1 अपॉन x प्लस y इज इक्वल टू 13. याला इक्वेशन नंबर आपण काय दिला 2 दिला. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे रिप्लेस करायचं. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपल्याला या पद्धतीची गणित झाली होती पहा. काय करायचं आहे रिप्लेस. रिप्लेसिंग 1 अपॉन x मायनस y बाय m and 1 upon x plus y by n in equation 1 and 2 we get 1 आणि 2 मध्ये अशा पद्धतीने बदल करूया आणि इक्वेशन मिळवूया. 1 मध्ये पहा 16 into 1 upon x minus y म्हणजे 16 into m 16m plus 24 into 1 upon x plus y 24n इज इक्वल टू या ठिकाणी किती आला 6. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आणि 4 इक्वेशन मध्ये सेकंड इक्वेशन मध्ये पहा 36 1 upon x minus y means m plus 48 into 1 upon x plus y म्हणजेच n
इज इक्वल टू या ठिकाणी किती आला 13. याला इक्वेशन नंबर काय देऊया 4 देऊया. आता याच्यामध्ये आपण n कोएफिशियंट काय करूया सेम करूया. मग इक्वेशन 3 ला आपल्याला 24 2 जा 48. इक्वेशन 3 ला आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 2 ने मल्टिप्लाय करूया. 16m into 2 plus 24n into 2 is equal to 6 into 2. 16 into 2 32m plus 24 2s are 48n is equal to 6 2s are 12. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 5 देऊया. आता 5 जे इक्वेशन आहे ते 5 इक्वेशन आपण 4 मधनं काय करूया सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 4. 5 इक्वेशन जे आहे ते 4 मधून काय करूया सबट्रॅक्ट करूया. 4 इक्वेशन काय आहे पहा 36m plus 48n is equal to 13. आणि 5 इक्वेशन काय आहे पहा 32m plus 48n is equal to 12. आता हे सबट्रॅक्ट करायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाचं चिन्ह बदलणार आहे. प्लस 32m चं मायनस 32m प्लस 48n चा मायनस आणि या ठिकाणी प्लस 12 चं काय होणार आहे मायनस 12. 36 मायनस 32 4m 48n मायनस 48n काय झाला कॅन्सल. 13 मायनस 12 किती आला 1. देअरफॉर m इज इक्वल टू 1. इकडे 4 ने मल्टिप्लाय केलं इकडे 4 ने काय करा डिवाइड करा. म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी आपली 1/4. आता ही जी व्हॅल्यू आहे ती ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी इक्वेशन काय करूया 3 मध्ये ठेवून टाकूया. पुट m is equal to 1/4 in equation 3. इक्वेशन 3 काय आहे पहा 16m plus 24n is equal to 6. काय येणार पहा 16 into m ची व्हॅल्यू 1/4 plus 24n is equal to 6. 4 1s are 4 4 4s are 16. म्हणजे काय आलं पहा 4 plus 24n is equal to 6. 24n is equal to 6 ला 6 plus 4 पलीकडे गेला -4. म्हणजे काय आला पहा 24n is equal to 6 minus 4 2. Therefore n is equal to 2/24. Therefore n is equal to 2 1s are 2 2 1s are 2 2 2s are 4. आता m ची व्हॅल्यू काय आली 1/4 आणि n ची व्हॅल्यू काय आली 1/12. नाव आता काय घेतलं होतं पहा आपण 1/x minus y is equal to m and 1/x plus y is equal to n. आता या ठिकाणी पहा 1/x minus y ला 1/x minus y is equal to m ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली पहा आपली 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा x minus y 1s are x minus y is equal to 4 1s are 4. याला इक्वेशन नंबर आता 5 झाला. याला इक्वेशन काय देऊया 6 देऊया. आता या ठिकाणी पहा 1/x plus y ला 1/x plus y is equal to n ची व्हॅल्यू काय आली 1/12. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया x plus y 1s are x plus y is equal to 12 1s are 12. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 7 देऊया. आता x minus y is equal to 4 and x plus y is equal to 12. इक्वेशन 6 आणि 7 च्या आपण या ठिकाणी काय करूया मायनस y ला प्लस y कॅन्सल होतो ऍड करूया. ऍडिंग इक्वेशन 6 and 7. आता 6 इक्वेशन काय आहे पहा x minus y is equal to 4 आणि 7 इक्वेशन काय आहे x plus y is equal to 12. एडिशन x plus x 2x plus y minus y cancel 12 and 4 16. Therefore x is equal to 16/2. Therefore x is equal to 2 8s are 16. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय आली 8 आली. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय करूया 7 मध्ये पुट करूया. पुट x is equal to 8
इन इक्वेशन 7 इक्वेशन काय आहे पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 12, x ची व्हॅल्यू 8 प्लस वाय इज इक्वल टू 12, देअरफॉर y इज इक्वल टू 12 प्लस 8, राईट साइडला गेला -8, देअरफॉर y इज इक्वल टू 12 मायनस 8 4. आता शेवटी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आन्सर लिहायचा आहे. काय काय विचारलंय पहा, स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. सुरुवातीला आपण काय घेऊया, स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ बोट इन वॉटर इज इक्वल टू, स्पीड ऑफ बोट आपण काय घेतलं तर x ची व्हॅल्यू काय आली पहा 8 किलोमीटर पर आवर्स, अँड स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट काय घेतला होता आपण y इज इक्वल टू काय आला 4 किलोमीटर पर आवर्स. हे काय असेल त्याचं आन्सर असेल. चौथं उदाहरण पहा, अ सर्टन अमाउंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमंग सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स. आता एक अमाउंट आहे, ही समजा आपण अमाउंट घेतली, अमाउंट काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे स्टुडंट, आणि या ठिकाणी ही जर अमाउंट स्टुडंटला डिस्ट्रीब्युटेड केली तर या ठिकाणी काय येणार, ईच स्टुडंट गेट, म्हणजे एका मुलाला मिळणारी किंमत. म्हणजे विद्यार्थ्याच्या संख्येनं एका मुलाला मिळालेली रक्कम त्याला जर गुणाकार केला तर त्या ठिकाणी एकूण टोटल काय होणार आहे, अमाऊंट येणार आहे. आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, ईच वुड गेट ₹2 लेस, एका विद्यार्थ्याला 2 रुपये लेस दिले तर त्या ठिकाणी 10 स्टुडंट्स वेअर काय होतं मोर, म्हणजे 10 जास्त विद्यार्थ्याला काय होते ती रक्कम पोहोचते. अँड ईच वुड गेट 6 मोर, आणि एकाला जर 6 रुपये जादा दिले तर 15 स्टुडंट्स वेअर लेस, 15 विद्यार्थी काय होतात, कमी होतात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. विद्यार्थ्यांची संख्या आणि या ठिकाणी काय करायचं आहे, अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. आता या ठिकाणी पहा, गिवन ही सोल्युशन. सुरुवातीला या ठिकाणी आपण काय करूया, लेट द नंबर ऑफ स्टुडंट्स, let the number of students be x and the amount distributed to each student इज इक्वल बी रुपीज वाय घेऊया. आता या ठिकाणी आपण काय करूया, टोटल अमाऊंट कडे, टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट्स इनटू अमाऊंट ईच स्टुडंट गेट इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट या ठिकाणी काय आहे x इंटू ईच स्टुडंट गेट हाऊ मेनी रुपीज y इज इक्वल टू x इंटू y रुपीज xy. आता या ठिकाणी आपल्याला पहा, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय दिली पहा, ईच वुड गेट 2 रुपीज लेस, प्रत्येकाला काय होत आहे 2 रुपये कमी मिळत आहेत. मुलाला मिळालेली किंमत काय आहे पहा y, ईच वुड गेट 2 लेस म्हणजेच y मायनस 2 इंटू, आता काय होतंय, 10 स्टुडंट्स वेअर मोर, स्टुडंट्स नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत x प्लस काय येणार आहे 10, आणि ह्या दोघाचा गुणाकार जो आहे तो काय येतो, टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड, म्हणजेच काय येणार आहे, इज इक्वल टू xy. आता y ला आपण काय करूया, x प्लस 10 ला मल्टिप्लाय करूया, y इंटू ब्रॅकेट x प्लस 10 मायनस 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल टू xy. कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणा, y इंटू x xy प्लस y इंटू 10 10y मायनस 2x प्लस हे मायनस इंटू प्लस मायनस
10 2s are 20 is equal to xy. आता xy लेफ्ट हँड साइडला घेऊया, -20 राईट साइडला घेऊया. म्हणजे काय आलं पहा या ठिकाणी -2x xy प्लस 10y -2x प्लस xy लेफ्ट हँड साइडला -xy इज इक्वल टू -20 राईट साइडला गेला +20. xy xy कॅन्सल. आता काय राहिलं पहा या ठिकाणी -2x प्लस 10y इज इक्वल टू 20. आता या ठिकाणी 2 काय निघतोय पहा, कॉमन निघतोय. 2 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे पहा, -x प्लस 2 5s are 10 5y इज इक्वल टू 20. आता 2 ने मल्टिप्लाय केले, 2 ने डिवाइड करा, -x प्लस 5y इज इक्वल टू 20 अपॉन 2. देयरफॉर -x प्लस 5y इज इक्वल टू 10. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 1 देऊया. आता हे -x प्लस 5y इज इक्वल टू 10 हे इक्वेशन नंबर 1 आलं. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन तुम्हाला काय दिली पहा या ठिकाणी. सेकंड कंडिशनला काय म्हणतोय, ईच वुड गेट 6 मोर. जर एका मुलाला काय दिले, 6 रुपये ज्यादा दिले. मग 6 रुपये ज्यादा जर दिले तर या ठिकाणी काय येणार आहे, एका मुलाला किती मिळाली किंमत, y प्लस काय येणार 6 इंटू 15 स्टुडंट्स वेअर लेस, 15 मुलं काय होत आहेत कमी, x मायनस 15 इज इक्वल टू अमाउंट डिस्ट्रीब्युटेड xy. आता दोन कंसाचा गुणाकार करूया, y ने x मायनस 15 ला मल्टिप्लाय करूया, y इंटू ब्रॅकेट x मायनस 15 प्लस 6 इंटू ब्रॅकेट x मायनस 15 इज इक्वल टू xy. कंसाच्या बाहेरच्या पदाला कंसातल्या प्रत्येक पदाला गुणा, y इंटू x xy मायनस 15 इंटू y 15y प्लस 6 इंटू x 6x प्लस इंटू मायनस 15 6 are 90 इज इक्वल टू xy. आता प्लस xy लेफ्ट हँड साइडला आणला, -90 राईट साइडला घ्या. म्हणजे काय येणार आहे पहा, xy मायनस 15y प्लस 6x मायनस xy इज इक्वल टू 90. प्लस xy मायनस xy कॅन्सल. आता या ठिकाणी इक्वेशन काय आलं पहा, 6x मायनस 15y इज इक्वल टू 90. आता या ठिकाणी कॉमन काय निघतो पहा, 3 कॉमन निघतो. 3 कॉमन निघला तर या ठिकाणी काय येणार आहे, 3 इंटू ब्रॅकेट 3 2s are 6x मायनस 3 5s are 15y 5y इज इक्वल टू 90. Therefore 2x minus 5y is equal to 90. इकडे 3 ने मल्टिप्लाय केले, 3 ने डिवाइड करा, 2x minus 5y is equal to 3 3s are 9 3 0s are 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 2 देऊया. आता इक्वेशन 1 आणि 2 कडे पहा, प्लस 5y मायनस 5y काय होतो, कॅन्सल. म्हणजे ऍडिंग इक्वेशन काय करूया आपण, 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आता 1 इक्वेशन काय आहे पहा, -x प्लस 5y इज इक्वल टू 10. आणि सेकंड इक्वेशन काय आहे पहा, 2x मायनस 5y इज इक्वल टू 30. आता याची ऍडिशन करूया आपण, -x प्लस 2x काय येणार आहे, x प्लस 5y मायनस 5y कॅन्सल, 30 and 10 40. म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे ती, x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आली, 40 आली. ही जी 40 व्हॅल्यू आहे ती इक्वेशन काय करूया, फर्स्ट मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे पहा, -x प्लस 5y इज इक्वल टू 40. मायनसला मायनस, x ची व्हॅल्यू काय आली 40 प्लस 5y इज इक्वल टू 40. 5y ला 5y, इक्वेशन फर्स्ट काय आहे, -x प्लस 5y इज इक्वल टू 10 आहे या ठिकाणी. आता हा 10 ला 10, हा -40 राईट साइडला गेला, प्लस 40. 5y इज इक्वल टू 40 and 10 50. Therefore y is equal to 50 upon 5.
Therefore y is equal to 5 10s are 50. आता या ठिकाणी काय विचारलंय पहा आपल्याला. सुरुवातीला काय विचारलंय? Find the number of students. Therefore number of students is equal to number of students आपण काय म्हणले पहा. Let the number of students be x. x ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 40. म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स या ठिकाणी काय आलेला आहे 40 आलेला आहे. अँड द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. आता अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टोटल अमाऊंट काढायला सांगितलेले आपल्याला. मग काय येणार आहे टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इज इक्वल टू. देअरफॉर या ठिकाणी आपण लिहूया ईच स्टुडंट गेट रुपीज. काय बा ईच स्टुडंट म्हणजे अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू ईच स्टुडंट. किती घेतलं होतं आपण या ठिकाणी y किती आहे 10. आता आपल्याला काय काढायचं आहे अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इज इक्वल टू काय आहे पहा. टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट्स इंटू अमाऊंट ईच स्टुडंट गेट काय आहे xy. मीन्स x इंटू y. x ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली काय आली पहा 40 इंटू y ची व्हॅल्यू काय आली आपली 10 इज इक्वल टू रुपीज. 4 1s are 4 आणि 2 0 ला 2 0. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स किती आलेले आहेत 40 आणि टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड इज इक्वल टू रुपीज 400. फिफ्थ एक्झाम्पल पहा काय. A 3-digit number is equal to 17 times the sum of its digits. आता या ठिकाणी पहा 3-digit नंबर आहे. 3-digit नंबर आहे म्हणजे काय असणार आहे 100 प्लेस असणार आहे, 10s प्लेस असणार आहे आणि त्याचबरोबर युनिट्स प्लेस असणार आहे. काय म्हटलंय अ 3-digit नंबर. आपल्याला 3-digit नंबर काढावा लागेल इज इक्वल टू 17 टाइम्स 17 इंटू ब्रॅकेट सम ऑफ इट्स डिजिट्स म्हणजे 100 प्लस 10s प्लस युनिट्सच्या स्थानी जे अंक आहेत त्याचे आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल आणि या ठिकाणी काय करावं लागेल 100 न मल्टिप्लाय करावं लागेल. आणि इकडे काय येणार आहे 100h प्लस 10t प्लस u येणार आहे. आता या ठिकाणी पहा इफ द डिजिट्स आर रिव्हर्स. डिजिट्स काय करायचे रिव्हर्स करायचे म्हणजे युनिटचा 100 ला जाणार आहे आणि 100चा युनिटला जाणार आहे. द न्यू नंबर इज जो नवीन नंबर मिळणार आहे तो 198 मोर दॅन द ओल्डर नंबर. ओल्डर नंबर जो आहे तो 198 न काय होणार आहे मोर होणार आहे. ऑल्सो द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स इज लेस दॅन द मिडिल डिजिट बाय युनिटी. आता या ठिकाणी पहा 100 10s अँड युनिट्स. एक्स्ट्रीम डिजिट कोणते आहेत या ठिकाणी 100 आणि युनिट्स. याची जी सम आहे ती सम काय आहे मिडल पेक्षा 1 काय आहे लेस आहे. 1 लेस आहे म्हणजे या ठिकाणी ह्या 10 ची जी लक्षात घ्या की संख्या जी आहे किंवा अंक जो आहे तो काय येणार आहे याच्या सम पेक्षा 1 काय येणार आहे जास्त येणार आहे. म्हणजे काय येणार 100 प्लस u प्लस काय येणार आहे 1 येणार आहे. आता प्रत्यक्षात आपण या ठिकाणी काय करूया डिजिट्स मानूया आणि डिजिट्स मानल्यानंतर आपण काय करूया गणित सोडवूया. आता 3-digit नंबर आहे. लेट the digit of a 3-digit number in 100s place be x and the digit of 3-digit number in its place be y. आता या ठिकाणी आपण काय करूया 3 कॉलम करूया. पहिला कॉलम या ठिकाणी 100, दुसरा कॉलम जो आहे तो 10s आणि तिसरा कॉलम जो आहे तो युनिट्स. आता द डिजिट ऑफ 3-digit नंबर इन युनिट प्लेस ही 100 प्लेसला काय आहे x आहे. द डिजिट ऑफ 3-digit नंबर इन युनिट्स प्लेसला काय आहे y आहे. आणि आता या ठिकाणी मिडल नंबर जो आहे या ठिकाणी लक्षात घ्या मिडल नंबर कसा म्हटलं या ठिकाणी कडचे नंबर जे आहेत ते कडचे नंबर मधल्यापेक्षा काय आहे या कडेच्या नंबरची बेरीज 1 न काय आहे कमी आहे. म्हणजे मधला नंबर जो आहे तो यांच्या बेरजेपेक्षा 1 न काय असेल जास्त असेल.
म्हणजे टेन्स प्लेसला काय येणार आहे x प्लस y प्लस 1. मग आता या ठिकाणी आपण ओरिजिनल नंबर मिळवूया. ओरिजिनल नंबर मिळवताना या ठिकाणी 100 प्लेसला 100 न मल्टिप्लाय करावं लागेल, टेन्स प्लेसला 10 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि युनिट्स प्लेसला 1 न मल्टिप्लाय करावं लागेल. ओरिजिनल नंबर इज इक्वल टू x 100 ला x into 100 प्लस काय करावं लागेल 10 into ब्रॅकेट x प्लस y प्लस 1 प्लस या ठिकाणी काय येणार आहे y. म्हणजे काय येणार पहा 100 into x 100x प्लस 10 into x 10x प्लस 10 into y 10y प्लस 10 1 जार 10 प्लस y. म्हणजे आता या ठिकाणी काय आलं पहा 100x प्लस 10x 110x प्लस 10y प्लस 1y 11y प्लस 10. हा जो आहे तो हा काय आला ओरिजिनल नंबर आला. आता फर्स्ट कंडिशन काय म्हणते बघा फ्रॉम द फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलंय अ 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 3 डिजिट नंबर कोणता आला पहा आपला 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल टू 17 टाइम्स 17 इंटू ब्रॅकेट सम ऑफ इट्स डिजिट्स. या डिजिट्सचे आपल्याला काय करायचे ऍडिशन करायचे. मग काय येणार पहा x प्लस y प्लस 1 प्लस y. आता या ठिकाणी काय येणार पहा 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल टू 17 ला 17 इंटू ब्रॅकेट x प्लस x 2x प्लस y प्लस y 2y प्लस 1. 110x प्लस 11y प्लस 10 इज इक्वल टू 17 न मल्टिप्लाय करा 17 2 जार 34x प्लस 17 2 जार 34y प्लस 17 1 जार 17. आता x आणि y ची पद काय करूया डावीकडे घेऊया, अंक जो आहे तो काय करूया उजवीकडे घेऊया. 110x प्लस 11y मायनस 34x मायनस 34y इज इक्वल टू 17 प्लस 7 राईट साइडला गेला काय झाला मायनस 10. आता 110x मायनस 34x 110 मायनस 34 10 मायनस 4 6 11 मायनस 4 7 म्हणजे काय आले या ठिकाणी 76x 11y मायनस 34y मायनस 4 मायनस 1 3 3 मायनस 1 2 23y इज इक्वल टू 17 मायनस 10 7. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. बघा आता या ठिकाणी सेकंड कंडिशन काय दिली इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड. आता डिजिट्स काय करूया रिव्हर्स करूया. आता या ठिकाणी लिहूया आपण फ्रॉम द सेकंड कंडिशन काय करूया या ठिकाणी लक्षात घ्या काय असेल 100 टेन्स आणि काय असेल युनिट्स. आता 100 चा युनिटला जाणार युनिटचा 100 ला येणार म्हणजे काय होणार आहे इथं 100 च्या ठिकाणी y येणार आणि युनिटच्या जागेला काय येणार x येणार मिडल नंबर आहे असा राहणार x प्लस y प्लस 1. आता या ठिकाणी जो नवीन नंबर मिळणार आहे तो नवीन नंबर आपण काढूया. या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला न्यू नंबर इज इक्वल टू न्यू नंबर काढत असताना 100 ला आपल्याला y ने मल्टिप्लाय करावं लागेल 100 into y प्लस 10 प्लेसला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल 10 into x प्लस y प्लस 1 प्लस युनिट काय आहे x 100 into y 100y प्लस 10 into x 10x प्लस 10 into y 10y प्लस 10 1 जार 10 प्लस x. आता या ठिकाणी पहा 10x प्लस x 11x प्लस 100y प्लस 10y 110y प्लस 10 हा आला आपला न्यू नंबर. सेकंड कंडिशन या ठिकाणी काय दिलेली आहे पहा इफ द डिजिट्स आर रिव्हर्स्ड द न्यू नंबर
इज इक्वल टू, आता या ठिकाणी बघा द न्यू नंबर इज इक्वल टू घ्यायचा. द न्यू नंबर किती आहे पहा या ठिकाणी 11x प्लस 110y प्लस 10 is means is equal to 198 more 198 more म्हणजे प्लस 198 then the older number कोणता आहे पहा 110x प्लस 11y प्लस 10. आता या ठिकाणी एक्स वाय ची पद डावीकडे घेऊया, अंक जे आहे ते उजवीकडे ठेवूया. काय आहे पहा 11x प्लस 110y प्लस 110x लेफ्ट साइडला झाला मायनस 110x प्लस 11y लेफ्ट हँड साइडला आला मायनस 11y इज इक्वल टू 10 प्लस 198 प्लस 10 राईट साइडला गेला मायनस 10. आता या ठिकाणी पहा प्लस 10 मायनस 10 काय झाला कॅन्सल. आता या ठिकाणी 11x मायनस 110x 11x मधून 110x गेला काय आला मायनस 99x 110y मायनस 11y प्लस 99y इज इक्वल टू या ठिकाणी किती आला 198. आता या ठिकाणी आपण 99 कॉमन काढूया. 99 इंटू ब्रॅकेट मायनस x प्लस y इज इक्वल टू 198 मायनस x प्लस y इज इक्वल टू 198. इकडे 99 मल्टिप्लाय केले इकडे 99 ने डिवाइड करा मायनस x प्लस y इज इक्वल टू 99 टू जार 198. आपल्याला y ची व्हॅल्यू आपण काय करूया मायनस x सबस्टिट्यूशन मेथड न सोडवूया. y ची व्हॅल्यू या ठिकाणी काढूया y इज इक्वल टू 2 ला 2 मायनस x राईट साइडला गेला काय येणार आहे प्लस x म्हणजे y इज इक्वल टू 2 प्लस x आला. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. पुट y इज इक्वल टू 2 प्लस x इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय आहे पहा आपलं 76x मायनस 23y इज इक्वल टू 7. आता या ठिकाणी 76x ला 76x मायनस 23 इंटू ब्रॅकेट y ची व्हॅल्यू काय आहे पहा 2 प्लस x इज इक्वल टू 7. 76x ला 76x मायनस 23 टू जार 46 मायनस इंटू प्लस मायनस 23 इंटू x 23x इज इक्वल टू 7. आता 76x मायनस 23x 6 मायनस 3 3 7 मायनस 2 5 53x इज इक्वल टू 7 मायनस 46 राईट साइडला गेला प्लस 46 53x इज इक्वल टू 46 प्लस 7 53. Therefore x is equal to 53 upon 53. Therefore x is equal to 1. Put x is equal to 1 in equation 2. Equation 2 काय आहे पहा आपलं y is equal to 2 plus x. Therefore y is equal to 2 plus 1. Therefore y is equal to 2 and 1 3. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा फाइंड द ओरिजिनल नंबर. आता ओरिजिनल नंबर आपला कुठे आहे पहा ओरिजिनल नंबर काय आहे 110x प्लस 11y प्लस 10. ओरिजिनल नंबर इज इक्वल टू 110x प्लस 11y प्लस 10. 110 ला 110 इंटू x ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे 1 प्लस 11 इंटू y ची किंमत किती आलेली आहे 3 प्लस 10. 110 1 जार 110 प्लस 11 3 जार 33 प्लस 10. आता या सर्वांची आपण ऍडिशन करूया 0 3 0 3 1 and 3 4 4 and 1 5 आणि 1 ला 1. ओरिजिनल नंबर जो आहे तो ओरिजिनल नंबर या ठिकाणी काय आलेला आहे 153.